मे महिन्यातच पावसानं हजेरी लावली, त्यामुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली। कांदा, केळी सारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं। पण आता शेतकऱ्यांपुढे नवा प्रश्न उभा राहिलाय आणि तो म्हणजे खरीपाच्या पेरणीचा। जमिनीमध्ये ओलावा तर निर्माण झालाय, पण सध्या पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूया। पावसामुळे शेतीची पेरणीपूर्व मशागत खोळंबली। जमिनीत ओलावा, मात्र चाड्यावरची मूठ लांबणीवर। सध्या पेरणी नको, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकाचा मोठा आधार असतो। मात्र अचानक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामं करता आली नाहीत। म्हणूनच खरीपाची पेरणी करण्यास उशीर होतोय की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे। शेतकऱ्यांची जी कामं आहेत मशागतीची, ते नियोजितप्रमाणे ते खोळंबलेले आहेत सर्व। आणि सध्या परिस्थितीमध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे खरीप हंगामाच्या दृष्टीनं, तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद याचं आपण पूर्ण तयारी केलेली आहे, बियाण्याची व्यवस्था केलेली आहे, सर्व बाबी आहेत, त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे। परंतु आता शेतकऱ्याच्या पुढे जो प्रश्न आहे तो या पावसावर पेरणी करावी की नाही आहे। धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावात 1,500 हेक्टरवर खरीपाची पेरणी होते। या गावातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतात सोयाबीनचं पीक घेतात। मात्र या मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करता आली नाही। त्यामुळे यंदा खरीपाची पेरणी करण्यास उशीर होईल असं आता शेतकरी सांगतात। शेतातली कामं नांगरणं झाली ती, आता काय मेहनती करायची ना आणि पेरणीचा टाइम मोहरी जाईल असा अंदाज आहे। काय तेव्हा पेरणी मोहरी गेली तर आता मशागती करू दिल्या तर ठीक, नाहीतर शेतकऱ्याचं गणित अवघड आहे। फक्त नांगरण झालंय, ते काही ठिकाणी नांगरण झालंय, काही ठिकाणी नांगरायचं बी नाही, कुळवायचं बी राहून गेलेलं आहे। ती तशीच राहिलीत कामं। काय आव्हान आहे शेतकऱ्यासमोर? आधी ती रान नीट करणे, त्याच्यानंतर पेरणीची तयारी करणे। 5 एकर जमीन असलेले शेतकरी सूर्यकांत पाटील यांना या पावसामुळे चांगलाच फटका बसलाय। पावसानं अडथळा निर्माण केल्यानं मृग नक्षत्रात पेरणी कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला आहे। पेरणीला अतिच उशीर होणार आहे। त्याच्यामुळे या निसर्गामुळे नियोजन ह्या 15 दिवसात सगळी कामं उरकून ह्या मे महिन्यात सगळी कामं उरकून पेरणीला रान तयार करायची, पावसात चालू झाला। उत्पन्नावर परिणाम होईल। उत्पन्नावर परिणाम आता होणारच आहे। जी जमीन तापलेली असते त्या वाफेवर जसं पीक चांगलं येते, तसं गार जमीन पलीवर पीक येणारच नाही चांगलं। पावसाच्या परिणामामुळे खरीपाच्या पेरणीला उशीर लागणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय। खरीपाच्या पेरणीला उशीर झाल्यास सोयाबीन, मूग, उडीद तसंच तुरीसारख्या पिकांच्या उत्पादनातही मोठी घट होणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे कमी दिवसात मशागत करून खरीपाची पेरणी करण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।